बघा इथे अशा मूर्त्या म्हणून रेडी आहेत। आपल्या समोरच आहे परेल वर्कशॉप आहे परेल वर्कशॉप। इथे थोड्या दिवसांनी तुम्हाला एवढ्या मूर्त्या दिसणार। स्वामी समर्थांचा मठ आहे हा गणसंकुलचा मेन प्रवेशद्वार आहे। लवकरच इथे काम चालू आहे। तेव्हा गणपती बाहेर येतात ना तेव्हा आम्ही इथे उभं राहून आम्ही इथे व्हिडिओ काढत असतो आणि इकडनं सगळ्या मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत ना ते इकडनं बाहेर येतात। जय शिवराय मित्रांनो आणि जय श्री गणेशा। जेव्हा गणपती बाप्पा गेले होते तेव्हा आपले बोल होते गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या। आणि या वर्षी असंच झालेलं आहे गणपती बाप्पा लवकरच येणार आहे। ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस गणपती बाप्पा येणार आहे। आणि आता की आहे ना पावसाळा सुरू झाला आहे आणि पावसाळा सुरू झाला म्हणजे गणपती बाप्पाचे दिवस आले आणि आता सर्व मंडळ वगैरे आहे ना गणेशोत्सवाच्या तयारीला लागलेले आहेत। आणि आपण पण आपल्या जो गणेशोत्सवाचे जे मंडप अपडेट असतात वगैरे त्याचा पण आपण श्री गणेश करणार आहे। आणि आपल्या मंडप अपडेट सहित आपण पेण हमरापूर वगैरे जे आम्हाला दाखवता येईल ते आम्ही तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे। तर आपण पण आज सुरुवात करूया। पहिला आज आपण जाणार आहे परेल वर्कशॉपला। परेल वर्कशॉप असा वर्कशॉप आहे जिथून मुंबईमधल्या आणि मुंबईमधून बाहेर जाणाऱ्या मोठ्या मोठ्या मूर्त्या त्या परेल वर्कशॉपमधून बाहेर पडतात। तर आता त्याची काय अपडेट आहे ती आपण अपडेट बघणार आहे। हप्त्याला आपण अपडेट बघणार आहे। गणसंकुलची पण अपडेट बघणार आहे। तुम्हाला हर एक अपडेट मी देणार आहे। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तर आता आपण लोकेशनवर पोचूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया। आणि बोला सगळ्यांनी गणपती बाप्पा मोरया कमेंटमध्ये आलं पाहिजे मंगलमूर्ती मोरया। आणि आपल्या चॅनलवर आहे ना हर एक प्रकारचा कंटेंट तुम्हाला बघायला भेटणार आहे। तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आता आपण पोचूया पहिला परेल वर्कशॉपला। चला आता आपण आलेलो आहे आणि आपली बाईक इथे पार्क केलेली आहे आणि आपली या गणेशोत्सवामध्ये आपली बाईकच आपली साथीदार असणार आहे। आणि आपल्या समोरच आहे परेल वर्कशॉपचा हा बॅक गेट आहे आणि तिकडनं सरळ स्टेशन आहे। आणि आता आपण जाणार आहे मेन गेटला। आणि आपल्या सोबत आहे नेहमीप्रमाणेच प्रथम पटेल। आपण खूप चांगले व्हिडिओ बनवतो गणपतीचे त्याच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा। तर प्रथम आज आपला फर्स्ट डे आहे आपण चालू करणार आहे। तर काय बोलणार आहे? काय नाही आता आपण मंडप अपडेट देणार आहे जे आहे ते आता सुरुवात झाली आहे ना नंतर हर एक अपडेट आपण आता देत राहणार आहे। तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नक्की। बघा आता आपल्या समोरच आहे परेल वर्कशॉप आहे आणि आपण ठिकाणं आलो होतो आता बॅक साईड होती। आणि हा जो समोरचा गेट तुम्हाला दिसतोय ना हा एक मतलब सुनहरा गेट आहे। इकडनं आपली हॅपीनेस बाहेर येते। हॅपीनेस म्हणजेच आपला बाप्पा। आणि हा रोड तुम्ही थोड्या दिवसांनी बघणार ना असा गजबजलेला असेल। हजारो लाखोच्या संख्येने हा इथे पूर्ण पॅक असणार आहे रोड। आणि आता आपण बघतोय समोरच की मंडप बांधणं चालू आहे आणि आता आपण आतमध्ये जाऊन बघूया किती मंडप बांधून वगैरे झालेला आहे। तर आता आपण आतमध्ये जाऊया चला। चला आता आपण आतमध्ये चाललेलो आहे परेल वर्कशॉपच्या। आणि आतमध्ये आपण आल्यावर आपल्याला समोरच दिसणार आहे दोन्ही बाजूला असं मंडप बांधण्याचं काम चालू आहे। आणि मंडपाची हाईट पण खूप मोठी आहे आणि खूप काम फटाफट असं चाललेलं आहे। आणि खूप सारे गणपती इकडे बनतात आणि या मंडपातून खूप सारे मोठे मोठे मूर्त्या बनल्या जातात आणि खूप सारे मंडळ येतात इकडे। हे बघा अजूनपर्यंत मंडप बांधतात आहे इथे। आता थोडं पुढे वगैरे आता थोडं चिखल वगैरे झालेलं आहे। पूर्ण पॅकिंग होईल ना वरती ताडपत्री वगैरे येणार मग असं चिखल नाही इथे खाली जाणार आहे। बघा इथे किती चिखल वगैरे झालेलं आहे। हा बघा हा आहे परेल वर्कशॉप। इथे थोड्या दिवसांनी तुम्हाला एवढ्या मूर्त्या दिसणार आहेत गणपती बाप्पांच्या मोठ्या मोठ्या। मंडप आहे ना खूप मोठा बांधण्यात आलेला आहे आणि यावर्षी पण खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या इकडनं बाहेर निघणार आहेत। हे बघा आणि समोरच तिकडे बघताय ना काय काय मंडळ आले बुकिंग वगैरे चालू असेल तिकडे समोरच आहे। आता थोड्या दिवसातच पूर्ण हा मंडप बांधून आहे। आणि तिथे समोर दिसतंय ना ते बघा हे समोर आहे ना इथे स्वामी समर्थांचा मठ आहे। मी तुम्हाला तिकडे जाऊन एक मठामध्ये जाऊन आपण स्वामीचं दर्शन घेऊया। हे बघा आपण एकदम एंडपर्यंत आलो आहे परेल वर्कशॉपच्या आणि काम बघा केवढं झालेलं आहे। आणि लास्ट टाइम पण इथे एक मूर्ती होती
आणि इथे आपण आता आलो आहे ना, इथे स्वामी समर्थांचं मठ आहे. हे परेल वर्कशॉपच्या बरोबर या मैदानामध्येच आहे. हे बघा, आतमध्ये जाऊन आपण स्वामींचं दर्शन घेऊया. चला. तर इथे आहे ना, हे बरोबर स्वामी समर्थांचं मठ आहे आणि खूप शांती वाटते इथे, मनाला खूप मस्त वाटते इथे. तर तुम्ही कधी येणार नाही इथे तर इथे नक्की अवश्य इथे दर्शन घ्या. परेल वर्कशॉपच्या बरोबर मैदानाच्या आतमध्ये आहे. तर आता आपण आहे ती बाकीची अपडेट आता घेऊया. चला. आता सध्या तरी आहे ना, परेल वर्कशॉपची ही अपडेट आहे. आता काय सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे की कोर्टाने जे आदेश दिलेले आहेत की POP बॅन वगैरे, तर हे जे संकट आलेलं आहे आपल्यावरती, विघ्नहर्तावरती, तर आपलं एकच गणरायाला सांगणं आहे की हे जे संकट आलेलं आहे ना, हे दूर कर. POP वगैरेने काही फरक नाही पडत आहे. काही पर्यावरणाला हानिकारक वगैरे काही नसतं. इथे दुनियाभरचा कचरा रस्त्यावर पडलेला आहे, एवढी घाण झालेली आहे, गटाराचं पाणी सगळं बाहेर वाहत आहे. त्याच्याने तुम्हाला प्रदूषित नाही होत आहे का, आणि तुम्हाला गणपती बाप्पाच्या POPने तुम्हाला प्रॉब्लेम होत आहे, तर असं काय नसतं. तर हे संकट जे आहे ते गणरायाला आपण सांगूया की दूर करूया, आणि आपला गणेशोत्सव आहे तो सगळा चांगला पार पडू दे. बस हीच गणरायाला सांगणं आहे. तर आता आपण पुढे जाऊया. तर आता आपण घेतली आहे परेल वर्कशॉपची अपडेट, आणि आता आपण जाऊया गणसंकुलला. तिकडनं पण खूप मोठमोठ्या गणपती बाहेर निघतात, आणि तिकडनं आहे ना, तिकडे जे मूर्तिकार आहेत अरुण दत्ते आणि निखिल खातू हे सुद्धा मोठ्या मोठ्या मूर्त्या तिकडे बनवतात. तर तिकडची आपण काय अपडेट आहे ती पण आता घेऊया. हे बघा, आता आम्ही ना चहा घेतलेली आहे, आणि ही चहाची टपरी आहे ना आमची गणपतीमध्ये फिक्स असते. ही परेल वर्कशॉपच्या बाजूलाच आहे, आणि आम्ही इकडे ही चहा पितो. खूप मस्त चहा इथे लागते. तर आता आपण ही थोडी चहा पिऊया आणि गणसंकुलला जाऊया. आज पण तशीच चहा आहे. चला मंडळी, आता आपण आहे करी रोडच्या इथे. करी रोड म्हटलं की इथे गणसंकुल हा आलाच. हा बघा, हा गणसंकुलचा मेन प्रवेशद्वार आहे, आणि ह्याच्या आतमध्येच खूप मोठे मोठे गणपती इथे बसलेले. पण आता सध्या नाही, इथे काही काम चालू नाही इथे, पण लवकरच इथे काम चालू होईल. आता आपण तिकडे पुढे बघूया. त्याचा दुसरा गेट आहे, आणि त्याच्या पुढे अजून एक गेट आहे. तर ते आपण तिकडे बघूया तिथे काय अपडेट आहे. चला पुढे आलो आहे आपण, आणि इकडे गणसंकुलचाच हा गेट आहे. इथे अरुण दत्ते इकडे मूर्तिकार आहे, आणि ते मोठमोठ्या मूर्त्या इकडनं पण बाहेर पडतात. तर इथे पण अजून काय प्रोग्रेस नाही, बंद आहे. आता आपण तिकडे पुढे बघा. इथे लेफ्ट साईडला तिकडनं पण मोठ्या मोठ्या गणपतीच्या मूर्त्या बाहेर पडतात, तर तिकडे पण बघू. हे बघा मंडळी, तुम्हाला हा रस्त्याला आठवत असेल, जेव्हा गणपती बाहेर येतात ना, तेव्हा आम्ही इथे उभं राहून आम्ही इथे व्हिडिओ काढत असतो, आणि हा पूर्ण रस्ता इथे हा भरलेला असतो. आणि हा बघा, हा गणसंकुलचा मेन गेट आहे, तो पण आहे तिकडचा, आणि हा पण आहे. आणि इकडनं सगळ्या मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत ना, ते इकडनं बाहेर येतात. तर इकडनं तुम्हाला मी आतून दाखवतो. इकडनं समोर दिसतं आपल्याला काम चालू असतं की नाही असतं. हे बघा, आता सध्या जरी काय काम चालू नाही इथे, पण खूप लवकरच इथे काम चालू होईल. इकडनं खूप मोठे मोठे गणपती, मतलब जसे बाप्पा बर्फानी वगैरे असे खूप मोठे मोठे गणपतीचे मूर्ती इकडनं बाहेर निघणार आहे. तर मंडळींनो, आता तुम्ही बघितलं परेल वर्कशॉप, गणसंकुल, आणि आता आपण जाणार आहे पेशवा आर्टला, जो विलेपार्लेमध्ये आहे. तिकडे पण एक त्यांचं खूप मोठं म्हणजे इको फ्रेंडलीचा मूर्त्या बनतात. ते आता मी तुम्हाला दाखवणार आहे तिथे केवढं काम झालं आहे, काय झालं आहे. चला, आता आपण आलो आहे पेशवा आर्ट तिथे, आणि हा बघा पेशवा आर्टचा हा एवढा मोठा गणपतीचा इथे कारखाना आहे. हा बघा, वर्कशॉप आहे हा. आणि आता आपण आतमध्ये जाऊन बघूया इकडे. हे बघा किती काम चालू आहे, काय आहे वगैरे. हे बघा इथे अशा मूर्त्या म्हणून रेडी आहेत. ह्या इको फ्रेंडली मूर्त्या आहेत ह्या, आणि खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत इथे. हे बघा, हा पूर्ण पेशवा आर्ट आहे. हे बघा इथे. हा, तर मंडळीनं तुम्ही आता बघितलं परेल वर्कशॉप, गणसंकुल, पेशवा आर्ट,
तर आपण आहे ना अशीच अपडेट तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देत राहणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून खूप सारे अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून येणार आहेत. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नका विसरू. भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत गुड बाय.